नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे मोबाईल. कथा वाचनास सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि सुंदर कथेचा आस्वाद घ्यावा. 4 वर्षाची पल्लवी, माझी नात, आज आदळआपट करतच शाळेतून घरी आली आणि गाल फुगाटून कोपऱ्यात जाऊन बसली. हो नाही की चू नाही. खूप लाडीगोडी लावली, पण बाईसाहेब ढम्म. पुन्हा तिच्याजवळ जाऊन विचारलं, काय झालं माझ्या बबडीला? मस्ती केली म्हणून टीचर रागवली का? का नीताने कट्टी घेतली? कुणी काही बोललं का माझ्या पल्लूला? तर म्हणते कशी, माझी सगळ्यांशी कट्टी. आजी, मला तुझ्याशी पण नाही बोलायचं. मी म्हणाले, नकोच बोलू, खरंच नको बोलू. पण बाळा, मला ह्या सगळ्यांचं कारण कळेल का? मग आपण कट्टी करू. मग हळूहळू सावरत ती म्हणाली, खरं तर आजी, मला तुझ्याशीच कट्टी घ्यायची आहे. मी म्हणाले, फक्त माझ्याशी? हो हो, फक्त तुझ्याशीच. ते का बुवा? मग ती म्हणाली, आजी, त्या दिवशी बाबा म्हणाले, आई तुला चांगला मोबाईल घेऊन देतो, तर तू नको म्हणालीस. तू बोललीस बाबांना तेव्हा मी ऐकत होते. तू म्हणाली, नको रे तो मला मोबाईल. मला काय ते तुझे वायफाय वापरून हायफाय व्हायचं नाहीये. मला नुसता फोन करायचा आणि आलेला उचलायचा. काय करायचं त्याचं? बाकी सगळा वेळ ती छोटी मुलं नुसता मोबाईल घेऊन बसतात, गेम खेळत. घराघरात तेच रूप दिसतं रे. नकोच तो डोक्याला ताप. पल्लू त्यापासून दूर आहे तेच बरं. आजी, तुला माहीत आहे, आज आमच्या वर्गातली मुलगी समीक्षा तिचं नाव, तिला किती गेम खेळता येतात मोबाईलवर. बापरे आजी, ती जाम हुशार आहे. इतकंच नाही आजी, तिला सगळे कार्टून शो माहीत आहेत. खूप हुशार आहे ती. मग माझ्या लक्षात आलं की ही का रागावून बसली आहे ते. मग मी तिला कडेवर उचलून घेतलं. बाहेर बागेतल्या चिमण्या दाखवल्या. हरखून गेली. खूप छान फुलांवर फुलपाखरे बसली होती. त्यांच्या मागे पळाली. फुलपाखरामागे पळण्याचा तिचा छंदच होता. दमून पुन्हा घरात आली. डोक्यातून मात्र मोबाईलचं भूत जातच नव्हतं. ती मला म्हणाली, आजी, तू मोबाईल माग बाबांना, मग मी तुझ्याशी पुन्हा बट्टी करते. असं होय? ठीक आहे पल्लू, मी बाबांशी उद्या रात्री बोलते. ती हट्टालाच पेटली. म्हणाली, नाही आजी, आजच बोल. मग आजी तिला म्हणाली, पल्लू, मी बाबांशी आजच बोलते, पण तू उद्या तुझ्या त्या समीक्षाला मी सांगते ते विचार. काय विचारू आजी? तिला विचार, तुझे आजी आजोबा कुठे आहेत? तुला चिवकाऊच्या गोष्टी माहीत आहेत का? तू रोज देवाजवळ शुभंकरोती म्हणते का? तुझे आई बाबा तुला रोज झोपताना छान छान गोष्टी सांगतात का? आजी कुशीत घेऊन अंगाई गीत गाऊन झोपवते का? रोज बागेत खेळायला जाते का तू? रोज संध्याकाळी जेवताना तुला आई बाबा दिवसभर काय काय केले हे कसे विचारतात तसे विचारतात का? जेवायचा कंटाळा करतेस तेव्हा मायेने भरवतात का? यातले तुला जितके आठवतील तितके प्रश्न तिला विचारून ये. आजी, मग तू नक्की मोबाईल घेऊन मागशील बाबांना? अगं पल्लू, मला बाबांना मोबाईल घेऊन नाही मागायचा बाळा. त्याला फक्त सांगायचं आहे, तो लगेच आणून देईल. खरंच आजी, तू घेशील मोबाईल? हो राजा, नक्की घेणार. आता बट्टी का? का आता पण कट्टी? आजी, आता बट्टी. बरं, जेवली नाहीस, जेवायचं ना आता? हो आजी, जोरात भूक लागली. आजी, तूच भरव ग आज. आणि मग मी तिला चिवकाऊच्या गोष्टी सांगत एक एक घास भरवला. आय लव्ह यू आजी म्हणून दुपारी बिलगून झोपी गेली. माझी झोप मात्र पळाली. सायंकाळी दूध पिऊन जवळच्या बागेत खेळायला गेलो. दिवसागणिक खरंच खेळणाऱ्या मुलांची संख्या कमी कमी दिसू लागली. डोक्यात लगेच पल्लवीचे विचार. किती आहारी गेलीत ना ही छोटी मुलं त्या मोबाईलच्या. मैदानी खेळच विसरून गेले. बिच्चारी ती पोरं.
अन बिचारे ते आईबाप दोघांची पण कीवच आली. घरी आले, हातपाय धुवून शुभंकरोती म्हणून ती अभ्यास करायला बसली. हल्ली नर्सरीमध्ये पण अभ्यास असतो. एवढ्यात दीपिका आली. मग मायलेकी स्वयंपाकघरात गप्पा मारत बसल्या. मी भाजी चिरून वरच्या कामाला मदत केली. एवढ्यात सुहास पण आला. तो फ्रेश होऊन मग जेवायलाच बसलो. पल्लूच्या डोक्यातून मोबाईलचं खूळ गेलंच नव्हतं. सुहासला म्हणाली, बाबा उद्या आजीला मोबाईल घेऊन या. मी सुहासकडे पाहून डोळे मिचकवले. हो रे सुहास, मला खरंच तो स्मार्टफोन घेऊन दे. पल्लूची आजी पण स्मार्ट व्हायला पाहिजे ना. गप्पा गोष्टी करत जेवण आटोपलं. आई बाबाकडून गोष्ट ऐकून, माझ्याकडून अंगाई ऐकून ती झोपी गेली. सकाळी जाताना म्हणाली, बाबा आजीला फोन. मला म्हणाली, आजी मी नक्की विचारते बरं का समीक्षाला. टाटा करून ती रिक्षात जाऊन बसली. समीक्षाकडून सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आली ती. आल्या आल्या म्हणाली, आजी आजी वृद्धाश्रम म्हणजे काय ग? पल्लू आता हे काय नवीन? अगं आजी नवीन नाही, तूच बोलली ना समीक्षाला विचार की तिचे आजी आजोबा कुठे आहेत ते. हो मग? तर ती म्हणाली वृद्धाश्रमात. आजी सांग ना ग वृद्धाश्रम म्हणजे काय असतं? ती काय बोलली तुला पल्लू? ती म्हणाली, माझ्या आईचं आणि माझ्या आजीचं सारखं भांडण व्हायचं. मग आई बाबांना बोलली की या घरात तुमची आई राहील नाही तर मी. थोडेच दिवस झाले, आजी आजोबा तिकडे गेले. अजून काय सांगितलं तिने? ती म्हणाली, आजी आजोबा माझे खूप लाड करायचे, गोष्टी सांगायचे, फिरायला घेऊन जायचे. मला खूप आवडायचे ते. पण आईला का आवडत नव्हते मला नाही माहीत ग. आजी मग मी तिला विचारलं, आता तू कोणाजवळ असतेस दिवसभर? तर ती म्हणाली, बाईजवळ. मग म्हणाली, आजी होती ना तर ती खूप लाड करायची माझे. माझ्या आवडीचे छान छान पदार्थ करून भरवायची. आता मी जेवले नाही तर ती बाई भरवत पण नाही मला. कधी कधी तर तशीच झोपते मी. ती मला खेळायला पण घेऊन जात नाही. मग मला कार्टून लावून देते. मग मी गुपचूप बघत बसते. खूपच हट्ट केला तर ती तिचा मोबाईल देते गेम खेळायला. खेळत बसते मग. आई बाबा घरी येतात, मग त्यांचे भांडण सुरू असते. आजी आजोबा गेले तर बाबा खूप दुःखी झाले आहेत माझे. मला पण त्यांची खूप आठवण येते. मी आजी गेली तेव्हा आईला बोलले, आई आजी आजोबांना आण ना ग घरी. तर ती मला म्हणाली, तुलाच आता पाळणा घरात ठेवते. मोठा पुळका आला आजी आजोबांचा. आजी मग मला तूच दिसली ग. किती काळजी घेते तू माझी. आई पण तुझ्याशी कधीच भांडत नाही. खूप चांगली आहेस तू आणि आई पण. पण पल्लू उद्या मी पण जाते त्या वृद्धाश्रमात. का ग आजी? अगं तुला गेम खेळायला मिळेल ना मग. लाड करायला, गोष्टी सांगायला, बागेत फिरायला, शुभंकरोती म्हणायला, अंगाई गाऊन झोपवायला कोणीच नाही. मग मस्त कार्टून आणि गेम खेळायचे त्या समीक्षासारखे. आजी खरंच मला वाटलं समीक्षा खूप हुशार आहे. पण आजी आज ती खूप रडली. मला म्हणाली, किती छान ना, तुला आजीजवळ राहायला मिळतं. मला त्या बाईसोबत राहावं लागतं. अजिबात आवडत नाही ग. पण या आईला कोण समजावून सांगणार मला काय हवं ते. म्हणून मग असा टाइमपास. कधी गेम खेळून तर कधी कार्टून बघून. आजी नकोच घेऊ तो मोबाईल. मला माझी आजीच पाहिजे आणि तू सांगितलेल्या गोष्टी. आई बाबा आल्यावर त्यांच्यासोबत धमाल मस्ती. अरे माझं शहाणं पिल्लू, मग मला सांग कोण हुशार आहे? आजी मीच हुशार आहे. हो ना ग? हो रे माझ्या राजा. माझी पल्लू खूप खूप हुशार आहे. आणि पल्लू आजी आजी करत माझ्या कुशीत शिरून निजून गेली.
मित्रमैत्रिणींनो, आशा करते की तुम्हाला ही सुंदर कथा नक्कीच आवडली असेल. या सुंदर कथेचं सर्व श्रेय लेखिकेलाच आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.